नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2026साठी IMP क्वेश्चन आपण अपलोड करत आहोत आणि यामधला आणखी एक महत्त्वाचा हा दुसरा व्हिडिओ या ठिकाणी आहे. अर्थशास्त्र या विषयातल्या रिव्हर्स मेथडने आपण चाललो आहे. म्हणजे पहिला व्हिडिओ आपण अपलोड केला तो प्रश्न 6वा, त्यानंतर आता 5वा प्रश्न घेतलेला आहे. 5व्या प्रश्नामध्ये एक प्रश्न खूप सोपा आहे, तो म्हणजे उतार्याचा. उतार्यामध्ये सहज तुम्हाला प्रश्नांची उत्तरं शोधून मार्क मिळवता येतात आणि स्वमतामध्ये त्याच्यातलेच काही वाक्य लिहून तेही मार्क मिळवता येतात. मग 4 मार्क उतार्याचे तुम्हाला कन्फर्म मिळतात. आणि दुसरा एक प्रश्न सोडवायला लागतो तक्त्याचा किंवा आकृतीचा. आता मी ऑब्झर्व केलं मित्रांनो, की यामध्ये आकृत्यांचा प्रश्न फार अवघड आहे असे विद्यार्थी समजतात आणि त्या प्रश्नाकडं पाहत नाहीत किंवा तो प्रश्न अभ्यासाचा सोडून देतात आणि त्याचे मार्क हातचे घालवतात. पण सगळ्यात कमी अभ्यास आणि सगळ्यात जास्त मार्क मिळून देणारा प्रश्न म्हणजे आकृतीचा प्रश्न आहे. आज मी तुम्हाला काही आकृत्या देणार आहेत, त्याच्यावरचे प्रश्न देणार आहे. याच्या बाहेरचे प्रश्न शक्यतो बोर्ड परीक्षांमध्ये विचारले गेलेले नाही आहेत आत्तापर्यंत, म्हणून ते प्रश्न आपल्याला अभ्यासणं फार गरजेचं आहे. रिपीट तेच प्रश्न, त्याच आकृत्या, सेम जशीच्या तशी आकृती परत परत परीक्षेला विचारली जाते. पण आकृती आहे म्हणून आपण दुर्लक्ष करतोय. मग टेबलचे प्रश्न सोडवायला घेतो, तक्त्याचे प्रश्न सोडवायला घेतलो, त्याच्यातला अर्धा भाग आपल्याला येतो पण अर्धा येत नाही. मग 4 मार्क मिळत नाही, 2च मार्क मिळून जातात. तर त्यासाठी आकृत्यांचा प्रश्न पहा, हमखास तुम्हाला 4 मार्क मिळवता येतील. ही एक आकृती आहे, पुरवठ्याची आहे, विस्तार संकोच त्याच्यामध्ये दाखवलेला आहे, त्याच्यावर आधारित असलेली आकृती. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. म्हणजे बोर्डाला विचारले त्यावेळेस प्रश्न असा होता, या आकृतीमध्ये पुरवठा नकाचा आणि कशाचा संबंध दर्शवलेला आहे. तर 2 जे अक्ष असतात त्याच्यावरती एका अक्षावरती पुरवठा नक संख्या आहे, दुसऱ्या अक्षावरती किंमत आहेत. म्हणून त्या दोघांमधला संबंध कोणताही घटक अपूर्ण दिला तरी तुम्हाला तो कंप्लीट करता येईल. आकृती कशाची आहे ते विचारले, त्याला पुरवठ्याच्या वक्राची प्रवृत्ती म्हणतात. वक्राची प्रवृत्ती म्हणजे कशाची आकृती, तर ती आहे पुरवठ्याच्या विचलनाची. तिसरं आहे याच्यामध्ये किंमत वाढल्यावर पुरवठा वाढतो, तर त्याला काय म्हणतात ते आपल्याला सांगायचं होतं. त्याला म्हणतात पुरवठ्याचा विस्तार. आणि चौथा प्रश्न होता, किंमत कमी झाल्यामुळे पुरवठा कमी होतो किंवा खालच्या बाजूला वक्र बिंदू सरकतो, तर त्याला काय म्हणतात, पुरवठ्याचा संकोच. ह्या प्रश्नांमध्ये फक्त 4 ते 5-6 शब्द लिहून तुम्हाला 4 मार्क मिळतात. म्हणजे तुमचा वेळ वाचला, तुमचा अभ्यास फार कमी करावा लागला आणि काही नाही, फक्त उत्तरं लिहायची आहेत. आकृती पण काढायची नाही, परीक्षेला काहीच नाही, डायरेक्ट उत्तर लिहिली तरी मार्क मिळतील. म्हणजे 5-6 मार्कात 5-6 शब्दांमध्ये 8 मार्क मिळतात. असा एवढा सोपा प्रश्न आहे. फक्त तो तुम्ही समजून घ्या, समजलं नाही तर पाठ करून टाका. नेक्स्ट पुढची एक आकृती तुम्हाला विशेष लक्ष द्यायची. ही किंमत लवचिकतेच्या 5 प्रकार आहेत, त्याच्यातले कोणत्याही 4 प्रकारच्या आकृत्या तुम्हाला समोर दाखवल्या जातात आणि सांगायचं काय, करायचं काय, ह्या आकृत्यांचं काहीच नाही. ही आकृती कशाची आहे, कोणत्या प्रकाराची आहे, त्या प्रकाराचं फक्त नाव सांगायचे. म्हणजे पहिली आकृती उभ्या स्वरूपाचा मागणी वक्र असतो ना, उभा, तर तो अलवचिक असतो, संपूर्ण अलवचिक. म्हणजे संपूर्ण अलवचिक मागणी असं म्हटलं तुम्ही की त्याला 1 मार्क मिळतो. दुसरी आकृती आहे आडवा मागणी वक्र आहे, तर तो संपूर्ण लवचिक असतो, 2 मार्क झाले. तिसरी आकृती आहे कमी लवचिक, मागणी पहा कमी दिसते, मागणीच्या तिथं बदल झालेला कमी आहे म्हणून कमी लवचिक. आणि चौथ्या आकृतीत मागणीचा बदल जास्त दिसतो म्हणून जास्त किंवा अधिक लवचिक मागणी. फक्त असे 4 नावं सांगायची आहेत ह्या आकृत्यांची, त्याला 4 मार्क आहेत. किती कमी वेळामध्ये फक्त असे साधे साधे शब्द लिहून किंवा साध्या सोप्या स्वरूपाचं उत्तर लिहून तुम्हाला 4 मार्क मिळत आहेत. असा कोणता प्रश्न आहे बरं की एवढ्या कमी याच्यामध्ये तुम्हाला मार्क देतो आहे? हे आकृतीचे प्रश्न देत आहेत, पण आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करतो आहे, जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो आहे आणि हातचे मार्क घालवतो आहे. चला नेक्स्ट आकृती पहा. ही आकृतीवर 3-4 वेळा रिपीट झाली बोर्ड परीक्षेला, नावं बदलून आणि वेगवेगळ्या अक्षरांनी. इथं काय करायचं आहे, विधानं दिलेली आहेत, ती सत्य की असत्य ओळखायची. म2 या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे, सत्य की असत्य ते ओळखायचे. आता हे विधान असत्य आहे. म2 आहे मध्यभागी, अगदी मध्यभागी बिंदू असेल तर तो 1 लवचिक असतो, हे म्हणतायत कमी लवचिक, मग चुकीचं आहे. कुठं आहे
ई अक्षावरती आहे. मग इथं लवचिकता, मागणी लवचिकता कोणती आहे ते ओळखा. जेव्हा ई अक्षावरती असतो तेव्हा संपूर्ण लवचिक असतो आणि श अक्षावरती असेल तर संपूर्ण अलवचिक असतो. म्हणजे मग आता ई अक्षावरती म्हणून संपूर्ण लवचिक येईल. आता ते पाहून घ्या तुम्ही. हे मी सगळं सांगितले, समजून सांगितले. याचे सेपरेट व्हिडिओ आहेत. मी फक्त आज तुम्हाला आकृत्या आणि त्याचे प्रश्न दाखवते ते सांगतोय. हे प्रश्न पाठ करा किंवा समजून घ्या. हेच प्रश्न तुम्हाला जसेच्या तसे बोर्ड परीक्षेला ह्याच आकृत्यांवरती आलेले पाहायला मिळतील. कोणतीही एक आकृती याच्यामधली येऊ शकते. म्हणून पाहून घ्या, प्रश्न पाहून घ्या, प्रश्न पाठ करा. या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर याच्यातल्या ह्या सगळ्या आकृत्या, सगळ्या प्रश्न, सगळ्या प्रश्नांची उत्तरं असलेली ही PDF मी तुम्हाला सेंड करणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. त्या लिंकवरती जा, PDF डाउनलोड करून घ्या. त्याच्यात एक पासवर्ड विचारला जाईल. पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये 2 भागांमध्ये अर्धा अर्धा पासवर्ड आहे. तो व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि तो पासवर्ड टाकून फाईल ओपन करून याचा अभ्यास करा. याच्यातलेच प्रश्न विचारले जाणार आहेत. सगळ्या PDF फ्रीमध्ये तुम्हाला मिळत आहेत. फक्त व्यवस्थित पाहून घ्या आणि अभ्यास करा. तर इथं सत्य की असत्य विधानं सेम मी म्हटलं ना, आकृती डबल टिबल रिपीट होते. आता मगाशी नावं होती, याच्यात ब क ड नावं दिलेले आहेत आणि तेच आहे. मागणीची लवचिकतेच्या प्रकारांवरती कोणते प्रकार कोणत्या बिंदूपाशी आहे ते ओळखायचे. त्यानंतर ही एक अशा पद्धतीची मागणीतला बदल दाखवणारी आकृती आहे. तर त्याचा एक अभ्यास असेल तर तुम्हाला ते सोपं जाईल. आपण पुस्तकात इथंच असे सरळ वक्र दाखवलेत, इथं वक्र स्वरूपात दाखवलेत म्हणून मुलं लगेच गोंधळून जातात. काही गोंधळ करायचं नाही. थोडंसं वक्र सरळ रेषेतनं देता क्रॉस केलेले आहेत म्हणून काय अर्थ त्यांचा एकच आहे. तर इथं प्रश्न कसे आहेत, उजवीकडे स्थलांतरित होणारा मागणी वक्र कोणता असतो, डावीकडे स्थलांतरित होणारा कोणता असतो. तर अशा प्रकारचे प्रश्न याच्यावरती विचारले जातात. हे कशाच्या आकृत्या आहेत हे तुम्हाला पाहता क्षणीच ओळखता यायला पाहिजे. म्हणून आकृत्या आणि ते प्रकार, ते घटक पाहून घ्या आणि लक्षात ठेवा. नसेल तर मग हे प्रश्न आहेत त्याची प्रश्नांची डायरेक्ट उत्तरं पाठ करा. आता मी समजून सांगत नाही, ऑलरेडी हे सगळं एक्सप्लेन केलेले व्हिडिओ आहेत ते तुम्ही पहा. 5व्या प्रश्नाच्या आकृतीवरती आधारित असलेले IMP क्वेश्चन म्हणून आपण व्हिडिओ अपलोड केलेले होते, ते पाहून घ्या. ते हे सगळं सांगितलेलं आहे. ही आकृती आहे मागणी पुरवठ्याच्या समतोलातून किंमत निश्चिती जी पूर्ण स्पर्धेत होते त्याच्यावर आधारित असलेली. तर ती ही आकृती व्यवस्थित पहा. त्याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात आणि उत्तर काय लिहायची हे पण आपण ह्या ठिकाणी दर्शवलेलं आहे, दाखवलेलं आहे. यानंतर आता तुम्ही म्हणाल ह्या सगळ्या आकृत्या कुठल्या आहेत, तर यापूर्वी बोर्ड परीक्षेला विचारलेल्या आकृत्या आहेत. बोर्डाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका चेक केल्यानंतर मी पाहिले की हे प्रश्न या ठिकाणी विचारलेले होते. ठीक आहे, पहा 1 1 2 2 जे पिवळ्या अक्षरात आहे ते उत्तर आहे. मग तुम्हाला फक्त एवढेच शब्द लिहिले की 4 मार्क मिळू शकतात. ज्याला समजलं, ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास केला त्याला 4 मार्क ह्या आकृत्यांचे मिळवायला अतिशय सोपे आहेत. ही आहे एकोणोपयोगिता आणि सीमांतोपयोगितेच्या संबंधावरची आकृती. तर हे संबंध विचारले जातात. एकोणोपयोगिता सर्वात जास्त, त्यावेळेस सीमांतोपयोगिता किती असते, पहिल्या नागापासून मिळणारी एकूण आणि सीमांत कशी असते, एकोणोपयोगिता घटते तेव्हा सीमांतोपयोगिता काय होते, हे जे संबंध आहेत त्याच्यातले ते सगळे विचारले जातात. कमाल बिंदू काय दर्शवतो. तर अशा प्रकारे हे आकृत्या ह्या ठिकाणी आहेत आणि ह्या आकृत्या तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. बस एवढ्याच आकृत्या आहेत. एक 7 ते 8 आकृत्या असतील. ह्या 7-8 आकृत्यांचा अभ्यास करा आणि 4 पैकी 4 गुण मिळवा बोर्ड परीक्षेमध्ये. यासाठी ही PDF डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, डाउनलोड करा. पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये 2 ठिकाणी डिवाईड करून दिलेला आहे. तो जशाच तसा पाहून टाका, PDF ओपन होऊन जाईल आणि त्याचा उपयोग तुम्हाला बोर्ड परीक्षेच्या 4 मार्क मिळवण्यासाठी होईल. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.